करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, हसत्या खेळत्या आनंदीमय जीवनाला कोणाची नजर न लागो. प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, आपण आपल्या जीवनात समाधानी आहोत का? खरंच आनंदीमय जीवन जगतोय का? विचार जर केला, ज्याच्या मनात हरण्याची भीती असते तो कधी जिंकेल का हो? प्रत्येक वेळेला त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न, मी स्पर्धेला मात्र उतरलेलो आहोत, परंतु माझ्या मनामध्ये हरण्याची भीती मला जाणवते. मग शेवटी पराभव हा निश्चितच. आणि ज्यावेळी मनाशी एकरूप जेव्हा जी व्यक्ती असेल, लाख वेळा हरूनही लढत राहणारा पराभवातही बघा जिंकत असतो. कधी तो हार मानणारा नसतो. आज मी हारलो ना, चालेल, पुढच्या वेळेला नक्कीच जिंकून दाखवेन. तो सारखा प्रयत्न करत असतो. ती व्यक्ती सारखी प्रयत्न करत असते आणि शेवटी हारलेली व्यक्तीसुद्धा बघा जिंकत असते. हा मनामध्ये असलेला आत्मविश्वास. परंतु आपण काय विचार करतो, एकदा आपला देह हरला की आपण पुढच्या वेळेला ठरवूनच ठेवतो की यामध्ये मी कधीही जिंकणार नाही. मग आता आपण स्वतःहून बोललेलो आहोत, आपला आत्मविश्वाससुद्धा बघा कमी झालेला आहे. मग शेवटी पराभव आपला होणारच आहे. समर्थ म्हणाले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आज खरंच हार आहे ना, तर उद्या नक्की जीत आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं जरुरी आहे. सत्य आणि चांगुलपणा आपल्या सांगी नसेल तर संपूर्ण दुनियेभर तुम्ही भ्रमंती करत राहिलात तरी त्याचा तुम्हाला प्रत्यय येणार नाही. प्रत्यक्षात तुम्हाला उत्तम प्रकारे कुठे फिरायला जायची आवड असेल आणि तिथे तुम्ही गेलात, परंतु तिथे गेल्यानंतर जर तुम्ही सत्याने वागत नसाल, तुम्ही तुमच्या उत्तम प्रकारे स्वभावाने बघा एकमेकांशी बोलत नसाल, मग तुम्हाला जगभर प्रवास करून, भ्रमंती करून त्याचा प्रत्यय येईल का? नाही आहे. तुम्हाला तिथे बघा, तुम्ही जिथे जात आहात तिथे तुम्हाला बघा मनच लागत नाही आहे. मग त्याचा प्रत्यय येईल का? नाही आहे. खरा प्रत्यय जर तुम्हाला पाहायचा असेल, तुम्हाला एखादी बघा वस्तू उत्तम प्रकारे खायची आहे आणि ती वस्तू कोणत्या दुकानात मिळते, कोणत्या हॉटेलमध्ये मिळते, तिथे आपण बरोबर शोध घेतो की नाही? बरोबर आहे. आणि ते खाल्ल्यानंतर तिथले लोक आपल्याला विचारतात की तुम्हाला ही वस्तू कशी वाटली, बरोबर की नाही? मग आपण सांगतो की नाही, खूप चांगली वाटली. म्हणजे तिथल्या तिथं आपण सांगितलं, परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, हसतं खेळतं जीवन जगलं पाहिजे. हसतं खेळतं जीवन जगण्यामध्ये जर कोणी बघा आपल्या आयुष्यात आपल्यालाच संकट आणत असेल, आपल्याला दोषी ठरवत असेल, मग शेवटी आपण सुखमय जीवन जगू शकत नाही. आपण स्वतःहून काही दिवस लांब राहण्याचा प्रयत्न करा. काही दिवस तुम्ही लोकांसमोर येऊ नका. लोक तुम्हाला विसरून जातील. पूर्ण जीवन आपण असा विचार करत राहिलो ना, मी इतरांसाठी खूप खास आहे, जर मी समजा त्यांच्या समोर आलो नाही तर मला बघा लोक विचारतात, माझ्या बाबतीत बघा लोक विचारपूस करतात. पण एक मात्र सत्य आहे,
लोक तुम्हाला त्यांच्या कामापुरता वापरून घेत असतात, परंतु त्यानंतर तुम्ही असा किंवा नसा लोकांना काही फरक पडत नाही. मग तेव्हा समजून जायचं, ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला गरज पडते त्यावेळी तुम्हाला विचारलं जातं, आणि ज्यावेळी प्रत्यक्षात त्यांची गरज संपल्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. जरी तुम्ही इथे असलात तरीसुद्धा जवळून जातील तरी तुम्हाला हाक मारणार नाही. मग आपण त्यांचा विचार करत बसायचा का? आपला हसता खेळता आनंदी जीवन त्यांच्यासाठी बघा रडत बसायचं का? मला या व्यक्तीने मला विचारलं नाही किंवा मला या व्यक्तीने हाक मारली नाही. छे, नाही मारली नको. समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा असं वाटतं ना की लोकांना आपला देह मदत करायला हवा, त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. आणि जर आपण मदत करत राहिलो तर इतरांना सुद्धा मदत तितकीच केली पाहिजे. की आपल्या देहाला सुद्धा ती लोक मदत करणारी प्रत्यक्ष धावून येतील. परंतु विचार जर केला, मदत करण्यासाठी सुद्धा आपला देह पुढे झाला पाहिजे. समर्थ म्हणाले, ज्यावेळी आपण सुख समाधानासाठी इकडे तिकडे फिरत असतो, परंतु तुम्हाला जीवनात खरंच काही करायचं असेल ना, तर तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल. आता इकडे तिकडे फिरत असताना अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्या मार्गामध्ये जेव्हा आपण उभे राहतो, घरातून बाहेर पडल्यानंतर उंबरठ्याच्या पुढे गेल्यानंतर आपण चप्पल घालून बघा निघून जातो, परंतु कुठे जावं हेच जर आपल्याला कळत नसेल, बघा कोणी आपल्याला काही काम दिलं असेल, दुकानात जायचं असेल तर ते आपण पूर्ण करतो, कुठल्या रस्त्याने जायचं ते सुद्धा आपल्याला माहीत पडतं, परंतु आपण काही विचारच केला नाही, बरोबर. आणि त्यानंतर बघा आपल्याला कुठे जायचं हे सुद्धा माहीत नसेल, मग रस्ते आपल्याला मिळणारच नाही. मग शेवटी आपल्याला काय द्यावे लागतात? कारणं शोधावी लागतात, ती कारणं द्यावी लागतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात अनेक कारणं देऊन बसलो आहे, पण संतुष्ट जीवन, समाधानी जीवन हे यशस्वी जीवनापेक्षा खूप छान असतं. आपल्या आयुष्यामध्ये यश अपयश येत असतात, बरोबर आहे, परंतु समाधान, हारलो समाधान आपल्या चेहऱ्यावर असणं गरजेचं आहे. जर आपण समाधानी नसू, सर्व काही प्राप्त झालेलं असतानासुद्धा आपल्या चेहऱ्यावर जर दुःख असेल, मग उपयोग काय? आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतो आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपलं यशाचं मापन, मोजमाप हे इतर लोक करत असतात, कारण आपलं मन बघा त्यांना जाणून घ्यायचं असतं. आपल्या मनात काय चाललं आहे ती लोक बरोबर बघा ठरवत असतात. आपण विचार करतो, अरे हे तुम्हाला कसं माहीत पडलं? म्हणून समर्थ म्हणाले, आपलं हसतं खेळतं जीवन आहे ते उत्तम प्रकारे जगता आलं पाहिजे, बरोबर की नाही. पुन्हा पुन्हा आयुष्य नाही आहे, आणि त्यासाठी बघा कुठलाही संघर्ष जरी आपल्याला करावा लागला तरी चालेल, तिथे कमी होता कामा नये. लोकांच्या जीवनात आनंद आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या जीवनात मला आनंद पाहता येईल हे मात्र गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जीवन हे एका नाण्याप्रमाणे असतं, ज्याप्रमाणे बघा सुख आणि दुःख या नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, एका वेळी फक्त एकच बाजू आपल्यासमोर असते, पण लक्षात असू द्या दुसरी बाजू ती तिच्या योग्य वेळेची नेहमी प्रतीक्षा करत असते.
आपण आपल्या घरामध्ये असणारा बघा, पैसे जे असतात, कॉईन असतो, तो उडवल्यानंतर छाप आणि काटा असतो. परंतु आपली छाप लोकांवरती कशी पडेल? लोकांना काट्याप्रमाणे टोचायचं नाही आहे, तर आपली छाप लोकांवर कशी पडेल हे पाहणं गरजेचं आहे. आपलं मन हे बऱ्याच समस्यांचं मुख्य कारण असतं. ते नेहमी त्या समस्यांना जन्म देत असतं, बरोबर की नाही? म्हणून काल्पनिक समस्या आपल्याला अडचणीत ठेवत असतात. कधीच शांततेची परवानगी देत नाही. लक्षात ठेवा, आपण सावधान असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनात शांतता असणं खूप गरजेचं आहे. जर शांतता नसेल तर आपलं देह हसता खेळता राहील का? नाही आहे. जीवनात येणारी प्रत्येक वेळेला जी कठीण परिस्थिती आहे, ती आपल्याला शिकवून जात असते. ती कठीण परिस्थिती बघा, संपूर्णपणे हाताळताना कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही केवळ बघा, या कठीण परिस्थितीशी सामना तुम्हाला करताना खूप मजा येईल. आपल्याला सर्व गोष्टी अवघड वाटत असतात, बरोबर की नाही? परंतु विचार करा, ज्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन हसण्यासाठी, सुखी समाधानी राहण्यासाठी प्रयत्न करत आहात, तो प्रयत्न कुठेही कमी पडता कामा नये. आपला देह ज्याप्रमाणे बघा, आपण विचार करतो, एखादी वस्तू जर मिळाली नाही तर आदळआपट करतो. आपल्या देहाला खूप त्रास होतो. सर्वांना मिळालं आणि मला नाही मिळालं. जीवन जगत असताना असं जगायचं की मृत्यूसमयी असं वाटायला नको, आपण जगलोच नाही आहे. प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणांना भरभरून आनंदाने जगायला आपला देह तत्पर असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक दिवस हा एक नवीन आशेचा किरण घेऊन येत असतो. प्रत्येक वेळेला नवीन निर्णय घ्या आणि त्याचप्रमाणे जे निर्णय घेतलेले आहेत त्यावेळी उत्तम प्रकारे कार्याला सुरुवात करा. कोणासाठी थांबू नका. जर तुम्ही थांबायला गेलात तर तुम्हीच फसाल. कारण प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना कुठलाही निर्णय ज्यावेळी तू घेत असशील त्यावेळी उत्तम प्रकारे तो निर्णय घेणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीची आजची परिस्थिती खूप खराब आहे, म्हणून त्या व्यक्तीवर कधी हसायला जाऊ नका. कारण आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती अशी कशी काय? समर्थ म्हणाले, त्या व्यक्तीला त्या परिस्थितीनुसार चिडवायला सुद्धा जाऊ नका. आजची परिस्थिती कदाचित उद्या तुमचीसुद्धा असू शकते. म्हणून विचार करा, कुणाच्या हसण्यावर, कुणाच्या असण्यावर अजिबात हसू नका. हसतं खेळतं जीवन आपल्याला जगता यायला हवं. जर तुम्ही समोरच्याला त्याच्या वाईट परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी जर मदत करू शकत नसाल, तर त्याच्या वाईट परिस्थितीवर हसून, चिडवून तुम्हाला काय मिळणार आहे? अहो, एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीला बाहेर काढणं, बरोबर की नाही, आपलं कर्तव्य आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं जीवन उत्तम असं जगायचं आहे. आयुष्यात नेहमी हसताना आपला चेहरा प्रेमळ ठेवणं खूप गरजेचं आहे. मनासो हे विश्रांती आणि समाधान. जय जय रघुवीर समर्थ.